नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता दिव्या जी आहे तिने अर्पिताला किचनमध्ये बोलवलेलं आहे. अर्पिता आणि दिव्या दोघेही किचनमध्ये आहेत. अर्पिता दिव्याकडे पाहत असते आणि तिला म्हणत असते की अगं रॅश जरा जास्तच झालेला आहे ना, तुझ्या चेहऱ्यावरती पण ते सगळं दिसत आहे. नाही म्हणून विचारलं की खूप त्रास होतो का तुला. तेव्हा ती म्हणते की रॅश नाही, हा हा मनाला होणारा त्रास आहे. ते ऐकता क्षणी अर्पिताला धक्का बसतो. अर्पिता म्हणते काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा दिव्या सांगू लागते की हो, कारण हा जो त्रास आहे तो माझ्या मनाला होणार आहे. माझ्या सासूबाईंनी माझे सगळे दागिने काढून घेतलेले आहेत आणि त्यांनी मला सांगितले सणावाराला जेव्हा लागतील तेव्हा मी तुला देईन. तेव्हा अर्पिता म्हणते हे कसं शक्य आहे. तेव्हा दिव्या म्हणते की हो, आता सगळ्यांच्या समोर कसं सांगायचं ना, म्हणून त्यांनी सांगितलं की मला इन्फेक्शन झालेलं आहे, ॲलर्जी झालेली आहे, म्हणून त्यांनी असं सांगितलं आणि मीही तिथं हो म्हणाली. पण आता शेवटी तू या घरची होणारी सून आहेस ना, मग तुला बोलायला काय हरकत आहे, म्हणून मी तुला सगळ्या गोष्टी सांगत आहे. असं ऐकल्यानंतर खरं तर आता अर्पिताला धक्का बसतो. अर्पिता म्हणते अगं काय सांगतेस तू, तशा नाहीत वाटत मला काकू. तेव्हा दिव्या म्हणू लागते की हो, कसं आहे वरवरचं दाखवणं आणि प्रत्यक्षात अनुभवणं ह्यात फरक असतो. कारण मी या घरात आहे ना आता, त्यामुळे मला माहिती आहे की त्या कशा वागतात, काय करतात. आता तू कधीतरी येतेस ना तेव्हा, आणि मी सून झालेली आहे आणि तू अजून व्हायची आहे, त्यामुळं फरक आहे. दिव्या मात्र आता घरातलं सगळं विजयाच्या विरोधात सांगत असते. कारण दिव्याला अर्पिता त्या घरामध्ये सून बनून येणं ही गोष्टच पटत नाही. कारण अर्पिता आली की दिव्याची किंमत आणखीनच कमी होणार आहे, कचऱ्याची पण किंमत तिला राहणार नाही. या गोष्टीची जाणीव दिव्याला आहे, म्हणूनच दिव्याने ही शाळा केलेली असते. तेव्हा मात्र दिव्या तिला सांगत असते की नाही, तुझ्या समोर आत्ता त्या वेगळ्या वागतात आणि प्रत्यक्षात वेगळ्या असतात. कारण मी पण जेव्हा लग्न केलं, लव्ह मॅरेज केलं, मग तेव्हा तिचं असं म्हणणं असतं की आदित्य काहीच बोलत नाही का. तेव्हा दिव्या सांगते की नाही, आदित्य काहीच बोलत नाही. कारण आदित्यचं म्हणणं आहे की त्याचं करिअर, त्याचं बाकीचं सगळं ऑफिसचं काम, या सगळ्या गोंधळातून त्याला वेळच नसतो. असंच असतं ग, प्रेम हे फक्त लग्नाच्या आधी असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता चाळीमध्ये सगळेजण पाणी भरण्यासाठी नळावर आलेले आहेत. नेमकं पूर्वा जेव्हा नळावरती पाणी भरायला येत होती तेव्हा तिचा पाय घसरला आणि ती पडली. आता ऊर्जाला तर घाईत निघायचं होतं, पण प्रॉब्लेम असा झाला की त्यावेळेस नेमकं आई पडलेली आहे, घरात प्यायला पण पाणी नाहीये. मग आता पाणी भरणं गरजेचं आहे, म्हणून ऊर्जा स्वतः आता पाण्याची भांडी घेते आणि नळावरती येते. जेव्हा ती पाणी भरण्यासाठी तिथं आलेली आहे तेव्हा मात्र तिच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की पटकन पाणी भरायचं आहे. पण दळवी काकू मात्र सगळ्याच्या शेवटी तिथे येतात आणि त्यांची आरेरावी सुरू केलेली असते. सगळ्या बायका पण म्हणत असतात की असं काय करताय तुम्ही. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की काकू प्लीज आजच्या दिवस मला भरू द्या, वाटलं तर मी उद्या ना तुमच्यासाठी 5 वेळा लाईनमध्ये थांबते, पण आज मला भरू द्या, मला खूप घाई आहे, मला खूप काम आहे. तेव्हा दळवी काकू म्हणत असतात की नाही, अजिबात नाही, अजिबात मी तुझं ऐकणार नाही. कारण काहीही झालं तरीही पाण्याच्या बाबतीत अजिबात नाही. इथं कोर्ट माझं, जज मी, पोलीस मी, सगळं मीच आहे. त्याच्यामुळं नळावरती अजिबात कोणाचंही चालत नाही जोपर्यंत माझं पाणी भरलं जात नाही. होय ना ग बायकांनो, बरोबर आहे ना मी. असं म्हणत त्या सगळ्या बायका तिच्याच बाजूने बोलू लागतात. इकडे मात्र शौर्य आता आलेला असतो आणि शौर्य जेव्हा येतो आणि तो पाहतो, तो ऊर्जाला म्हणतो काय चाललंय हे, अगं चल लवकर, आपल्याला उशीर झालाय, मीटिंग आहे, तुला माहिती आहे ना. तेव्हा मात्र शौर्य आलेला पाहून दळवी काकू म्हणत असतात की काय रे हे, तू बाजूला हो. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की अहो काकू तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा ऊर्जाला तो म्हणत असतो की काय झालं. ऊर्जा सांगत असते की आई पडलेली आहे आणि घरात कसलंच पाणी नाहीये, मला पाणी भरल्याशिवाय निघता येणार नाही. आता मात्र दळवी काकू म्हणतात की काय झालं. आणि मग शौर्य म्हणत असतो अहो दळवी काकू तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही किती मोठे आहात आणि ह्या छोट्या छोट्या अशा गोष्टींसाठी काय उन्हाळ्यावर वाद घालत असता. तुम्ही केवढे मोठे आहात बघा, तिथे ना बोर्ड फक्त आमदारांचं आहे, पण खरं तर तुम्हीच आहात सर्वे सर्वा या चाळीच्या. अहो तुम्हीच निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. म्हणजे बघा, दळवी काकू चषक असा सुद्धा बोर्ड तिथं लागू शकतो. असं सगळं शौर्य सांगत असतो. दळवी काकूंना हवा देत असतो. दळवी काकू आता फुगत चाललेले असतात आणि इकडे तो ऊर्जाला म्हणत असतो जा जा पटकन पाणी भर तू. आणि इकडे दळवी काकूला त्याने एवढं बोलायला सुरुवात केलेली असते की दळवी काकू पाहतच राहतात. आणि तो शौर्य म्हणत असतो की मी बघा, मी तुम्हाला सांगितलं की नाही. तेव्हा शौर्यला त्या म्हणत असतात की चाळीत कोणालाच कळलं नाही माझं महत्व, पण तुला कळलंय. शौर्य म्हणत असतो बघा, दूधवाला आला तुम्ही पहिलं, पाणी आलं तुम्ही पहिलं, भाजीवाला आला तुम्ही पहिलं, सगळ्यासाठी तुम्ही पहिलं असतात, कोणाची भांडणं लागली तुम्ही पहिलं. मग मला सांगा या चाळीच्या सर्वे सर्वा कोण झालं, तुम्हीच झालात ना.
अहो तुम्हीच केलं हे सगळं, फक्त तिथं आमदारांचा बोर्ड आहे होतो, त्याची काही गरज नाहीये. हे सगळं चालू झालेलं असतं आणि दळवी काकू मात्र खूपच त्यांना भारी वाटत असतं. आईकडे आपल्याला पाहायला मिळतं की विजया शैलजा म्हणत असते की अगं शैलजा जाऊन बघून ये ग, किती वेळ लागतोय त्यांना दोघींना, अजून पोहे कसे झालेले नाहीयेत. तेव्हा मात्र इकडे सुवर्णा म्हणते की असू द्या ना, तिचंच घर आहे, आता अर्पिताला पण या घरामध्ये कसं वावरायचं, काय करायचं या गोष्टींचा अंदाज आला पाहिजे ना, थांबू द्या तिच्याबरोबर. शैलजा तिथंच बसलेली असते. शैलजाला माहिती असतं की काय गोंधळ होणार आहे आतमध्ये, आपण जायला नकोय, एवढंच तिच्या डोक्यात चालू आहे. कारण तिला माहिती आहे जर दिव्याने अर्पिताला सगळं सांगितलं तर मात्र खरी मजा येणार आहे. म्हणजे ही शैलजा जी आहे ती घरामध्ये एक छुपा रुस्तम आहे, जी भांडणं लावण्यासाठी तिथं तत्पर असते. म्हणजे तिला राग आहे तो विजयाचा राग आहे, कारण विजया तिच्यावरती दादागिरी करत असते, सगळं विजयाच्या हातात असतं. या गोष्टीचा राग तिला आलेला असतो आणि म्हणूनच तिच्या सुनेमध्ये भांडणं लावायची आणि मजा बघत बसायची, हे तिचं चाललेलं असतं. इकडे मात्र आता दिव्या रडत असते. ती म्हणत असते काय सांगू तुला, लग्नाच्या आधी गोष्टी वेगळ्या होत्या. प्रेम प्रेम म्हणजे सगळं लग्नाच्या आधी असतं, आता काही नसतं त्याचं. कारण त्यांना आता त्यांचं करिअर, त्यांचं स्वतःची पर्सनल लाईफ, त्यांचं जॉब प्रोफाईल किंवा त्यांची स्वप्न हे महत्त्वाचे असतात. कुठल्याही नवऱ्याला लग्न होईपर्यंतच फक्त प्रेम करायचं असतं, लग्न झालं की संपलं, असं ती सांगत असते आणि रडत असते. तेव्हा मात्र अर्पिता म्हणत असते पण नाही, शौर्य माझ्या बाबतीत असं नाही करणार, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा दिव्या म्हणते बरोबर आहे, पण माझंही खूप प्रेम होतं ना गं. त्यावेळेस आदित्यने कुठं माझी बाजू घेतलेली आहे, तो कुठं माझ्यासाठी काय बोलतो आणि स्टँड घेतो, असं ती सांगू लागते. आता मात्र धक्का बसलेला असतो आणि मग अर्पिता म्हणत असते पण हे असं कसं काय होऊ शकतं. तेव्हा ती म्हणते हो असंच आहे, पण माझ्याशी त्या तर खूप छान वागतात ना. तेव्हा ती म्हणते हो हे दाखवायचं आहे, कारण आता ना फक्त एकच राहिलेलं आहे, सगळ्यांच्या समोर सहन करायचं, व्यक्तही व्हायचं नाही. आज तू होतीस म्हणून मी व्यक्त तरी झाले, पण नाही, अजिबात व्यक्त व्हायचं नाही, कुठल्याच गोष्टींचा विचार करायचा नाही, नंतर फक्त आणि फक्त रडत बसायचं, दुसरं काहीच होऊ शकत नाही. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. कारण जेव्हा ही सगळी गोष्ट घडलेली असते तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं की शौर्य आता पाणी घेऊन आत आलेला असतो. जेव्हा शौर्य पाणी घेऊन आत येतो तेव्हा मात्र त्याला ज्या अवस्थेत आलेला आहे ते पाहून ऊर्जाला तर धक्काच बसलेला असतो. ऊर्जा म्हणत असते अरे शौर्य काय आहे हे सगळं. तेव्हा तो म्हणतो की हे घे आधी. तेव्हा ऊर्जा पाहतच राहते. आई म्हणते अगं ते घे ना आधी, असं काय करतेस तू, असं त्याला आई तिला सांगू लागते. तेव्हा मात्र ती घेते, कारण तिच्या लक्षातच आलेलं नसतं की हे सगळं काय होत आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा ऊर्जा म्हणत असते की शौर्य, तो म्हणतो हे पाणी कुठे ओतायचं आहे. तेव्हा मात्र शौर्यला ती सांगू लागते की पाणी ना बाहेर पिंपात ओतायचं आहे. त्याला कळतच नाही की पिंप म्हणजे काय, कारण त्याला या गोष्टी माहीतच नाही आहेत, त्याने लहानपणापासून या गोष्टी पाहिलेल्याच नाहीत. आणि त्याच वेळी इकडे जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता ऊर्जा आणि शौर्य दोघंही पिंपात पाणी ओतण्यासाठी जातात. तेव्हा ऊर्जा शौर्याकडे पाहत असते, शौर्य ऊर्जाकडे पाहत असतो आणि नेमकं त्याच वेळी त्या दोघांनाही कळतं. शौर्य मात्र अगदी ऊर्जाच्या प्रेमात वेडा झालेला आहे असं म्हणायला तर हरकतच नाहीये, तो तिच्या प्रेमात पागल झालेला आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा विचारत असते तेव्हा शौर्य तिच्याकडे पाहत असतो आणि मग दोघांसाठीही वचन दिले तू मला हे टायटल सॉन्ग तिथं चालू होतं. दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आई त्यांना विचारते की आलेच आम्ही, त्यांना चहा वगैरे काही. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही नको, त्याची काही गरज नाहीये, अगं जायचंय, खूप उशीर झालाय. तेव्हा आई म्हणते अगं झालेला आहे चहा, फक्त आणून द्यायचंय, मी देते आणून, असं आई सांगू लागते. तेव्हा आई जायला निघते, परंतु आईच्या पुन्हा कमरेत लचक येते आणि ती थांबते. तेव्हा ऊर्जा तिला सांगते की अगं आई थांब, मी बघते काय करायचंय ते, असं म्हणत आई जातात स्वतः आईला थांबवते आणि ऊर्जा चहा आणण्यासाठी जाते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्यला आता चहा दिलेला असतो, कपातनं नेता तिने फुलपात्रामध्ये आणलेला असतो आणि नेमका शौर्यला चटका लागतो. तेव्हा ऊर्जा म्हणते काय रे हे, तुला चहा पण पिता येत नाहीये आणि हे सगळं काय आहे. तेव्हा मात्र शौर्य तिच्याकडे पाहतो आणि ऊर्जाने सरळ तिची ओढणी त्या कपाला लावलेली आहे आणि त्याला चहा प्यायला देत आहे, म्हणजे स्वतःच त्याला पाजत असते. त्याच वेळी इकडे आता ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात आई तिथे येते
ते दोघांचं हे जे काय आहे चालू ते पाहून आईला तर धक्का बसलेला असतो. शौर्य कोण आहे, काय आहे, कोणाचा मुलगा आहे काहीच माहिती नाहीये, पण आपली मुलगी त्याच्यामध्ये वाहवत चालली आहे ही गोष्ट आईला कुठेतरी जाणवत असते. म्हणून ती बोलून दाखवण्याचा प्रयत्न करते. आता चहा घेऊन ती ऊर्जासाठी आलेली असते आणि पाहते तर तिला धक्का बसतो, कारण ऊर्जा शौर्यला चहा पाजत आहे. इकडे या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि नेमकं आईला पुन्हा कमरेत लचक येते. चहाचा कप खाली पडणार असतो तेव्हा शौर्य आणि ऊर्जा दोघंही धावत जातात आणि दोघांनीही तो कप सावरायचा प्रयत्न केलेला आहे आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागलेले असतात. त्याच वेळी आईचं पुन्हा लक्ष जातं. त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातात आलेला आहे. हा नियतीने दिलेला संकेत तर नाहीये ना, असं वाटू लागलेलं असतं. आणि मग मात्र आता आईला ती सावरते आणि म्हणते, चल बरं तू आराम कर, बघते मी बाकीचं काय करायचं आहे, असं ती आईला सांगत असते. खरं तर ऊर्जाला खूप घाई झालेली आहे. लवकरात लवकर जायचं आहे, ते प्रिंटआउट्स घ्यायचे आहेत आणि ॲफिडेव्हिट द्यायचे आहेत. इकडे प्रभाकर मात्र म्हणत असतो की झालं ना कालचं काम, थोड्याच वेळात मीटिंग चालू होणार आहे. श्रुती मात्र म्हणत असते की काय होईल, शौर्य देईल ना ग हे सगळं, काय होणार आहे तुझ्या लक्षात येतंय का? तेव्हा मात्र ती म्हणते की हो ग देईल तो, नको काळजी करूस तू. तेव्हा मात्र ह्या दोघी जणीही पाहत असतात, कारण ॲफिडेव्हिट तर नाहीयेत, पण शौर्य जर वेळेवर नाही आला तर आपलं मात्र खूप अवघड होणार आहे. एकमेकींची समजूत घालत असतात. आपला जॉब तर गेला, कारण प्रभाकर सर चिडले तर संपलं. इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही पूर्वाला आता बेडवरती आणून झोपवतात. पूर्वाला त्रास होऊ लागलेला असतो. तेवढ्यात दळवी काकू तिथे आलेले असतात. ऊर्जाने सांगितलेलं असतं की आईच्या कमरेला लागलेला आहे. दळवी काकूनी गोळी आणलेली असते आणि ती गोळी दळवी काकू देतात आणि सांगू लागतात की हे बघ, आणि आता काही काळजी करायची गरज नाही. आणि पूर्वाला त्या बोलत असतात. त्यासोबतच पूर्वाला म्हणतात की मी आहे ना, आणि ऊर्जाला पण म्हणतात काळजी करू नको, हे बघ तुझ्यासाठी तर्रीवाली ना काळ्या वाटाण्याची उसळ आणलेली आहे, ती घे आणि एकदा खाऊन बघ बरं. ऊर्जा म्हणते की काकू मला खूप घाई आहे, मला जायचंय, मला अर्जंट आहे, असं ती सांगू लागते. परंतु दळवी काकूंना मात्र ऐकायचंच नसतं. त्यांचा हट्टच असतो की नाही, आधी खाऊन घे तू, मग बघूया बाकीचं काय करायचं. आणि मग हे ठेवते मी. इकडे ऊर्जाच्या डोक्यात एकच सुरू आहे की लवकरात लवकर जायचंय. त्याचबरोबर शौर्य सुद्धा तिला सांगत आहे. तो दळवी काकूंना सुद्धा म्हणतो की मीटिंग आहे. दळवी काकू डायरेक्टली आता पूर्वाला म्हणतात की अगं बघ, एवढं सगळं मुलाप्रमाणे करत आहे, जावई म्हणून पसंत करून टाक बरं. तेव्हा पूर्वा तर पाहतच राहते, हे सगळं काय आहे. दळवी काकू बोलून तर गेलेले आहेत, पण त्या बोलण्यामागे काही तथ्य आहे का, हा विचार सुद्धा तिच्या डोक्यात येऊन गेलेला असतो. त्यासोबतच ऊर्जा म्हणत असते की मला आता गेलं पाहिजे, आणि ऊर्जा घाईघाईत आवरायला घेते आणि ती जाऊन पाहते. ती शौर्याला म्हणते तू पुढे हो, शौर्य पुन्हा माघारी येतो, अगं चल लवकर, असं तिला सांगत असतो. परंतु जे ॲफिडेव्हिट असतात त्यावरती दळवी काकूंनी आता त्यांनी आणलेली तर्रीवाली जी उसळ आहे ती त्यांनी त्याच्यावर ठेवलेली असते आणि सगळे स्टॅम्प पेपर खराब झालेले असतात. इकडे ऊर्जाला धक्का बसतो आणि ती रडायला लागलेली असते. तिला कळतच नाहीये की आता काय करायचं. ती म्हणते की आता ह्या स्टॅम्प पेपरसाठी पैसे कुठून आणू, कारण एका ॲफिडेव्हिटचे 250 रुपये मिळणार होते, 12,500 रुपये मिळणार, या गोष्टीचा आनंद झालेला होता. पण एक स्टॅम्प पेपर 500 रुपयाचा आहे आणि आता ह्या पैशांचं करायचं काय. तेवढ्यातच शौर्य तिथं आलेलं असतो. ऊर्जा त्याला काहीच सांगत नाही आणि ऊर्जाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.